नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती डेली सराव सिरीजचा आज आहे 65वा भाग। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण यामध्ये पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयांच्या प्रश्नांचा स्पष्टीकरणासह सराव करणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही येणाऱ्या भरतीसाठी तयारी करताय तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। या सिरीजमधील प्रश्न क्रमांक 1362 आहे। कोकण किनारपट्टीत समुद्रास लागून असलेल्या सखल भागाला टिंबटिंब असे म्हणतात। आता या ठिकाणी पहा, कोकण किनारपट्टी आहे, हा आहे अरबी समुद्र, हा आहे कोकण आणि हा आहे सह्याद्री पर्वत। आता मित्रांनो, या ठिकाणी समुद्रालगत जो कोकणाचा भाग आहे त्याला काय म्हणायचं? खलाटी म्हणायचं। आणि सह्याद्री पर्वतालगत जो भाग आहे त्याला काय म्हणायचं? वलाटी म्हणायचं। म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? कोकण किनारपट्टीस समुद्रास लागून असलेल्या भागाला काय म्हणायचं? खलाटी, म्हणजे पर्याय ब। प्रश्न क्रमांक 1363, कोणत्या वर्षी घटनादुरुस्तीने संपत्तीचा अधिकार मूलभूत अधिकाराच्या प्रकरणातून वगळण्यात आला? आता मित्रांनो, संपत्तीचा अधिकार आहे तो भारतीय राज्यघटनेच्या कलम 31 अन्वये काय होता? मूलभूत अधिकार होता। परंतु पुढे 1978 साली 44व्या घटनादुरुस्तीने काय केलं? हा अधिकार आहे तो मूलभूत हक्कांमधून काढून त्याला कायदेशीर अधिकार म्हणून मान्यता दिली। म्हणजे इथून पुढे तो मूलभूत अधिकार राहिला नाही। तर मित्रांनो, पुढे काय झालं तर या घटनादुरुस्तीनं कलम 31 मधील अधिकार आहे तो कलम 300A मध्ये ठेवण्यात आला। ठीक आहे, सध्या कुठे आहे संपत्तीचा अधिकार? कलम 300A मध्ये। आपलं उत्तर काय असणार आहे? संपत्तीचा अधिकार आहे तो 44व्या घटनादुरुस्तीनं वगळण्यात आला, पर्याय ड। प्रश्न क्रमांक 1364, आसामच्या वनात टिंबटिंब हा महत्त्वाचा प्राणी आढळतो। आता मित्रांनो, आसामला एक महत्त्वाचं राष्ट्रीय उद्यान आहे, त्याचं नाव कोणाला माहीत आहे का? तर त्याचं नाव आहे काझीरंगा नॅशनल पार्क किंवा काझीरंगा राष्ट्रीय उद्यान। तर मित्रांनो, या उद्यानामध्ये एक शिंगी गेंडा याचं संवर्धन केलं जात आहे। ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आसामच्या वनामध्ये देखील एकशिंगी गेंडा हा प्राणी मोठ्या प्रमाणात आढळतो किंवा महत्त्वाचा मानला जातो। म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब। प्रश्न क्रमांक 1365, जगप्रसिद्ध सांची स्तूपाची स्थापना मुळात कोणी केली होती? आता या ठिकाणी पहा, सांची स्तूप बौद्ध धर्माचा स्तूप आहे, सर्वांना माहीत असेल। कोणत्या राज्यामध्ये आहे? सध्या तो मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे। आणि मित्रांनो, याची निर्मिती किंवा स्थापना कोणी केली होती? तर सम्राट अशोकानं केली होती। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय अ। सांची स्तूप निर्माण कोणी केला? सम्राट अशोक। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1366, 1936 मध्ये महाराष्ट्रात स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना कोणी केली? या ठिकाणी पाहायचं, 1936 साली महाराष्ट्रात इंडिपेंडंट लेबर पार्टी म्हणजेच स्वतंत्र कामगार पक्ष ILP कोणी स्थापन केली? तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। म्हणजे आपलं उत्तर पर्याय क। लक्षात ठेवायचं आहे, स्वतंत्र कामगार पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष स्थापना 1936 आणि करणारे कोण? आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। प्रश्न क्रमांक 1367, खालीलपैकी कोणती बाब संगणकाचा मेंदू समजली जाते? या ठिकाणी पाहायचं आहे, CPU ला काय म्हणायचं? तर संगणकाचा मेंदू म्हणजेच सेंट्रल प्रोसेसिंग युनिट। म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय क। मदरबोर्ड काय आहे? मदरबोर्ड हा एक असा डिव्हाइस आहे किंवा असं एक उपकरण आहे ज्याद्वारे सर्व माहिती CPU मधून इकडून तिकडे फिरवली जाते। ठीक आहे। हार्ड डिस्क काय आहे? एक स्टोरेज डिव्हाइस आहे, एक माहिती साठवण्याचं उपकरण आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 1368, वैद्यकीय उपकरणे व स्टील फर्निचरच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर कोणते? या ठिकाणी पाहायचं मित्रांनो, महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील मिरज या शहरामध्ये वैद्यकीय उपकरणे आणि स्टील फर्निचर मोठ्या प्रमाणात बनवलं जातं। म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय अ, मिरज। जिल्हा विचारला तर कोणता आहे? सांगली जिल्हा। प्रश्न क्रमांक 1369,
बँक नोटेवर स्वाक्षरी असणारे एकमेव भारतीय पंतप्रधान टिंबटिंब आहेत. या ठिकाणी पाहायचं आहे बँकेतील एखाद्या नोटेवर म्हणजे 100च्या 500च्या नोटेवर कोणाची सही असते, तर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा असे एकमेव पंतप्रधान होते जे आधी RBIचे गव्हर्नर देखील होते. कोण कोण होते, तर त्यांचं नाव मनमोहन सिंग. मित्रांनो, मनमोहन सिंग हे आधी RBIचे गव्हर्नर होते. पुढे जाऊन ते भारताचे पंतप्रधान देखील झाले. आणि मित्रांनो, त्यामुळेच भारतीय नोटांवर सही असणारे हे पहिले आणि एकमेव भारतीय पंतप्रधान आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब. प्रश्न क्रमांक 1370. कोळशांच्या साठ्याकरता ओळखले जाणारे नदीखोरे कोणते? मित्रांनो, महाराष्ट्राच्या विदर्भातील म्हणजेच गडचिरोली, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील वैनगंगा आणि वर्धा नदीचं खोरं आहे ते कोळशाच्या साठ्याकरता प्रसिद्ध आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ब, वैनगंगा आणि वर्धा खोरे. तर मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न आहे वैनगंगा, वर्धा आणि पैनगंगा या तिन्हीच्या एकत्रित प्रवाहाला कोणत्या नावानं ओळखलं जातं? प्रश्न क्रमांक 1371. खालीलपैकी कोणती जोडी योग्यरित्या जुळत नाही? या ठिकाणी पहा 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस बरोबर, 18 एप्रिल जागतिक वारसा दिवस हे देखील बरोबर, 22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिवस हे देखील बरोबर, परंतु 12 एप्रिल जागतिक मातृत्व दिवस हे चुकलेलं आहे. मित्रांनो, दरवर्षी 11 एप्रिलला जागतिक सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. म्हणून दुसरी जोडी काय आहे? योग्य नाही, चुकीची आहे. पर्याय ब आपलं उत्तर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता फक्त थोड्या वेळासाठी इकडे लक्ष द्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीत असेल की ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचकडून विद्यार्थ्यांचा स्टेट बोर्डचा सराव चांगला व्हावा यासाठी स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा आणलेला होता. त्यासोबतच आता नव्याने मराठी व्याकरणाचा संपूर्ण सराव प्रश्नोत्तराच्या माध्यमातून करण्यासाठी A to Z मराठी व्याकरणाचं एक पुस्तक देखील आपण लॉन्च केलेलं आहे. आणि त्याच अनुषंगानं आपण आजच्या व्हिडिओमध्ये एक ऑफर देखील आणलेली आहे. या ऑफरमध्ये आपल्याला मराठी व्याकरणाची 870 पानांची PDF, त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 सराव प्रश्नपत्रिका आणि त्यासोबत स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा ज्याच्यामध्ये 313 पाने असतील आणि 7000 पेक्षा अधिक प्रश्न असतील. तर मित्रांनो, हे सर्व आपण आजच्या दिवशी देणार आहोत फक्त 200 रुपयांना. याची मूळ किंमत किती होते, तर मराठी व्याकरणाची PDF आपण 200 रुपयांना दिलेली आहे, देत आहोत, आणि त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा 100 रुपयांना. असे एकत्रित 300 रुपये न होता या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे आपल्याला फक्त 200 रुपयांना मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला तलाठी भरतीसाठी स्टेट बोर्ड GKचा आणि मराठी व्याकरणाचा चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर तुम्ही हा पूर्ण संच नक्कीच विकत घेऊ शकता. याचा तुम्हाला 100% फायदा होईल याची आम्ही हमी देतोय. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सर्व एकत्रितपणे विकत घ्यायची देखील गरज नाहीये. तुम्हाला या सर्वांचा डेमो पाहता येणार आहे. तुम्हाला A to Z मराठी व्याकरणाचा पहिला टॉपिक मराठी वर्णमाला याची पूर्ण PDF फ्रीमध्ये मिळणार आहे. त्यासोबतच स्टेट बोर्ड वन लाइनर ठोकळा याचा देखील डेमो पाहता येणार आहे. आणि त्यासोबतच मराठी व्याकरणाच्या 10 प्रश्नपत्रिकांपैकी पहिली प्रश्नपत्रिका देखील तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला हा ठोकळा घ्यायचा आहे किंवा याच्यामध्ये इंटरेस्ट आहे तर 75 17 24 91 19 या व्हॉट्सॲप नंबरवर डेमो किंवा सॅम्पल असा मेसेज करायचा आहे आणि यामध्ये फ्री PDF पाहायचे आहेत. आणि जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही 200 रुपयांना हा पूर्ण संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 1372. ही वस्तू मी इंग्लंडहून आणली या वाक्यातील नामे कोणत्या विभक्तीत आहेत? या वाक्यामध्ये पहा, वस्तू आणि इंग्लंड ही 2 नामे आहेत. वस्तू या नामाला कोणताही प्रत्यय नाही, म्हणजेच वस्तू हे नाम प्रथमा विभक्तीमध्ये आहे. ठीक आहे. आणि प्रथमाचा पर्याय कुठे आहे का? नाही, म्हणजे वस्तू नाम आपण सोडून देऊया. आता इंग्लंडला हून हा प्रत्यय लागलाय आणि ऊन हा प्रत्यय कशाचा असतो, तर हा पंचमीचा असतो. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? इंग्लंड या नामाला हून हा पंचमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे पर्याय अ. तर या ठिकाणी पहा, संबोधनला कोणता प्रत्यय असतो? नो हा प्रत्यय असतो. चतुर्थीला सलाते सलानाते आणि पंचमीला विचारलेलं आहे ते ऊन आणि हून. प्रश्न क्रमांक 1373.
वाक्यात ज्याच्याविषयी काही सांगितले जाते त्याला टिंबटिंब असे म्हणतात. आता वाक्य पृथक्करणामध्ये पहा, वाक्याचे काही भाग पडतात. त्यामध्ये एक असतो उद्देश विभाग आणि एक असतो विधेय विभाग. उद्देश म्हणजे काय, तर वाक्यामध्ये ज्याच्याबद्दल माहिती सांगितली गेली आहे त्याला म्हणायचं वाक्याचा उद्देश. आणि या ठिकाणी काय विचारलंय, वाक्यात ज्याच्याविषयी माहिती सांगितली जाते त्याला काय म्हणायचं, उद्देश म्हणायचं. म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. त्यासोबतच पहा, उद्देश म्हणजेच वाक्यातील कोण असतो, कर्ता असतो. त्याचबरोबर वाक्यामध्ये जे क्रियापद आलेलं असतं त्याला काय म्हणणार आपण, त्याला म्हणणार विधेय. ठीक आहे, उद्देश म्हणजे कर्ता, विधेय म्हणजे क्रियापद. प्रश्न क्रमांक 1374, मधुला आंबा आवडतो या वाक्यातील आंबा हा शब्द व्याकरणिकदृष्ट्या काय दर्शवतो. आता या ठिकाणी पहा, आंबा हा शब्द आहे आणि आवडतो हे क्रियापद आहे. आता क्रियापदाला आपण काय करतो, नारा, नारी, नारे, कोण किंवा काय असा प्रश्न विचारतो. तेव्हा जे उत्तर येतं ते काय असतं, वाक्याचा कर्ता. नारा, नारी, नारे, कोण, कर्ता. मग आवडणारा कोण किंवा काय, आवडणारा आंबा. म्हणजे या ठिकाणी आंबा काय झाला, वाक्यातील कर्ता झाला. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. ज्याने क्रिया केली तो कर्ता, क्रिया ज्याच्यावर घडली ते कर्म. प्रश्न क्रमांक 1375, पुढील वाक्यातील अलंकार ओळखा. डोळे तुझे हरणीच्या डोळ्यासारखे आहेत. या ठिकाणी पहा, एक व्याख्या लक्षात ठेवायची आहे. ज्या ठिकाणी उपमेय आणि उपमान यांच्यातील समानता किंवा सारखेपणा दाखवण्यासाठी परी, सारखा, सम, समान हे शब्द आले असतील तर त्या ठिकाणी उपमा अलंकार असतो. आणि या ठिकाणी पहा, डोळे आणि हरणाचे डोळे, तुझे डोळे आणि हरणाचे डोळे यांच्यामध्ये समानता दाखवण्यासाठी सारखे हा शब्द वापरलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय असणार आहे, उपमा हा अलंकार असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. रूपक कधी असतो, रूपक अलंकार तेव्हा असतो जेव्हा उपमेय आणि उपमान दोन्ही एकरूप असतात. उत्प्रेक्षा कधी, जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी जणू, गमे, वाटे, भासे यासारखे शब्द येतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार. आणि व्यतिरेक अलंकार कधी, जेव्हा वाक्यातील उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ असतं तेव्हा त्या ठिकाणी व्यतिरेक अलंकार. उपमेय उपमानापेक्षा श्रेष्ठ, व्यतिरेक अलंकार. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला यासारख्याच महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव दररोज क्विज मार्फत करायचा आहे तर त्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचनं सुरू केलेली आहे एक सिरीज, जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुरू आहे. त्यामध्ये आपण दररोज एक विषय देतो आणि त्याच रात्री 8 वाजता त्यावर 50 सराव प्रश्न दिले जातात. आणि मित्रांनो, हे सर्व प्रश्न येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असतील या प्रकारेच बनवले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरतीसाठी क्विज मार्फत सराव करायचा आहे तो देखील दररोज, तर ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि मित्रांनो, याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. त्या लिंकवर क्लिक होत नसेल किंवा कोणतीही शंका असेल तर व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक असं कमेंट करा. त्या ठिकाणी ॲडमिन तुम्हाला रिप्लाय देईल आणि लिंक देखील पाठवेल. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला चांगल्या प्रकारे सराव करायचा आहे तर आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. प्रश्न क्रमांक 1376, प्रश्नार्थक सर्वनाम असलेले वाक्य कोणते. आता प्रश्नार्थक सर्वनाम, ज्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं असतं म्हणजेच वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो ते वाक्य प्रश्नार्थी वाक्य. आणि ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्यामध्ये जर कोण, काय, कोणी ही सर्वनामे आली तर त्या ठिकाणी त्यांना काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनाम. आता वरच्या वाक्यामध्ये कोणत्या वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे तर फक्त पर्याय क मध्ये, याच्यामध्ये शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे त्यामुळे हे प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि त्याच्यामध्ये कोणी हे सर्वनाम आलंय जे प्रश्न विचारण्यासाठी वापरलं जात आहे म्हणून कोणी हे काय झालं, प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजेच पर्याय क हे प्रश्नार्थक सर्वनाम असणारं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 1377, मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते. आता मित्रांनो, एखाद्या नामाचं जर भाववाचक नाम बनवायचं झालं तर काय करायचं, शेवटी ता, त्व, पना, पण यासारखी
यासारखे प्रत्यय जोडायचे. म्हणजे या ठिकाणी काय होईल, त्याचं भाववाचक नाम बनेल. उदाहरणार्थ प्रामाणिक हे विशेषण आहे आणि प्रामाणिकपणा, पणा जोडल्यावर काय झालं, प्रामाणिकपणा हे भाववाचक नाम झालं. त्याचप्रकारे मनुष्य या नामाला जर आपण त्व हा प्रत्यय जोडला तर काय होतं, मनुष्याचं मनुष्यत्व हे भाववाचक नाम तयार होतं. म्हणजे पर्याय क आपलं उत्तर आहे. भाववाचक नामाचं वैशिष्ट्य काय, तर भाववाचक नाम म्हणजे असं नाम ज्या नामाच्या वस्तूला डोळ्यांनी पाहता येत नाही किंवा प्रत्यक्षपणे स्पर्श करता येत नाही, हे एक भावनाप्रधान नाम असतं. उदाहरणार्थ प्रामाणिकपणा, कोणाच्या प्रामाणिकपणाला आपण हात लावू शकतोय का, नाही लावू शकत आहे, म्हणून ते काय आहे, भाववाचक नाम. प्रश्न क्रमांक 1378, देवाने मला खूप काही दिलेले आहे. या वाक्यातील देवाने या शब्दात कोणता विभक्ती प्रत्यय आलेला आहे. या ठिकाणी पहा, देवाने मूळ शब्द काय असतो, देव, आणि त्याला ने हा विभक्ती प्रत्यय जोडला गेलेला आहे. कोणता प्रत्यय आहे, तर ने. आता मित्रांनो, ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे, तृतीयेचा आहे. कोणत्या प्रत्यय असतात तृतीयेमध्ये, ने, एशी, निही, ईशी. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय ब, ने हा तृतीयेचा प्रत्यय देवाने या नामामध्ये आलेला आहे. प्रथमाला प्रत्यय असतात का, नसतात. प्रथमामध्ये प्रत्यय नसतात. द्वितीयला सलाते, सलानाते. तृतीयला नेयशी, निहीशी. चतुर्थीला देखील सलाते, सलनाते. पंचमीला ऊनहून. षष्टीला चाचीचे, चेच्याची. सप्तमीला त, ई, आ. आणि अष्टमीला किंवा अष्टमी नसतो, संबोधन असतो. संबोधनला प्रत्यय कोणता, नो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 1379, तिन्ही लिंगात येणारा शब्द ओळखा. आता या ठिकाणी पहा, तो बाग, ती बाग हा शब्द 2 लिंगामध्ये येतोय. तो मुंगूस किंवा ते मुंगूस या ठिकाणी हा देखील 2 लिंगांमध्ये येतोय. ठीक आहे. तो वेळ, ती वेळ 2 लिंगांमध्ये येतोय. परंतु तो पोर, ती पोर, ते पोर हा शब्द आहे तो तिन्ही लिंगांमध्ये वापरला जाऊ शकतोय. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क, पोर हा शब्द तिन्ही लिंगात येणारा आहे. प्रश्न क्रमांक 1380, प्रश्नातील शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द निवडा. प्रतारणा. आता मित्रांनो, प्रतारणा म्हणजे काय, फसवणूक करणे किंवा विश्वासघात करणे किंवा अप्रामाणिक असणे. त्याला विरुद्धार्थी कोणता असणार आहे मग, प्रामाणिक. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड, प्रतारणाला विरुद्धार्थी प्रामाणिक. प्रश्न क्रमांक 1381, प्रश्नातील शब्दासाठी समानार्थी शब्द निवडा. हिरमोड. हिरमोड म्हणजे काय, तर एखादी गोष्ट करायला जाणं आणि त्याच्यामध्ये अपेक्षाभंग होणं. एखाद्या गोष्टीची आपल्याला अपेक्षा आहे परंतु ते पूर्ण न होणं म्हणजेच अपेक्षाभंग होणे म्हणजे काय, तर हिरमोड होणे. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी हिरमोड म्हणजेच अपेक्षाभंग, पर्याय क. प्रश्न क्रमांक 1382, पुढील चुकीचा संधी विग्रह कोणता ते सांगा. या ठिकाणी पहा, स्व अधिक ईर, स्वैर बरोबर. प्रीती अधिक अर्थ, प्रीत्यर्थ बरोबर. रमा अधिक इच्छा, अ अधिक ई, ए हे देखील बरोबर. राहिलं काय, तर गुरु अधिक ओघ. काय व्हायला पाहिजे, गुरु अधिक ओघ, गुरुवोघ असं व्हायला पाहिजे. गुरुवोघ या ठिकाणी काय झालंय, गुरुवेघ झालंय. म्हणजे या ठिकाणी हे चुकलेलं आहे. म्हणजे पर्याय 1 मध्ये चुकीचा संधी विग्रह दिलेला आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 1383, मितव्ययी म्हणजे टिंबटिंब. आता या ठिकाणी पहा, मितव्ययी म्हणजे काय, मित म्हणजे थोडा किंवा कमी आणि व्यय म्हणजे खर्च, म्हणजेच कमी खर्च करणारा किंवा याला आपण साध्या भाषेमध्ये काय म्हणू, काटकसर करणारा किंवा काटकसरीने राहणारा. म्हणजे आपलं उत्तर पर्याय क. ठीक आहे. मितव्ययी म्हणजे काटकसर करणारा, काटकसरीने राहणारा. त्यासोबतच हा शब्द आहे तो कंजूससाठी समानार्थी म्हणून देखील वापरला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 1384, राम नसणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा. मित्रांनो, राम नसणे म्हणजे काय, एखादी गोष्ट करण्यात काहीच अर्थ नसणे किंवा तथ्य नसणे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, राम नसणे बरोबर अर्थ नसणे, पर्याय क, किंवा काय, तथ्य नसणे. प्रश्न क्रमांक 1385, पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा या म्हणीचा अर्थ खालीलपैकी काय आहे. आता मित्रांनो, पै म्हणजे थोडासा एकदम कमी
ठीक आहे. आणि लक्ष प्रदक्षिणा म्हणजेच थोडासा मोबदला देऊन, थोडीशी दक्षिणा देऊन खूप प्रदक्षिणा करायला लावणं, अर्थातच थोडं देऊन जास्त काम करून घेणं म्हणजेच पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा, म्हणजे पर्याय ब आपलं उत्तर आहे. पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा म्हणजेच काय? थोडा किंवा खूपच कमी मोबदला देऊन जास्त काम करून घेणं. प्रश्न क्रमांक 1386, मी अभ्यास करीन या वाक्यातील काळ ओळखा. आता काळ ओळखायचा आहे. या ठिकाणी पहा, करीन हे क्रियापद आहे. काय दाखवतंय? क्रिया भविष्यकाळामध्ये होईल असं दाखवतंय, म्हणून या ठिकाणी भविष्यकाळ आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय ड. लक्षात ठेवायचं आहे, शेवटी जर ई न आलं तर त्या ठिकाणी भविष्यकाळ असेल. साधा वर्तमान काळ कधी असेल? ज्यावेळी त्या वाक्यामध्ये शेवटी तो, ते किंवा तात यापैकी एखादं क्रियापद आलं तर त्या ठिकाणी म्हणायचं साधा वर्तमान काळ. म्हणजेच शेवटी तो, ते किंवा तात असेल. करतो, करते किंवा करतात हे होऊ शकतं. ठीक आहे. चालू वर्तमान काळ कसा होईल? तर चालू म्हणजे अपूर्ण. मी करत आहे. शेवटी काय असणार आहे? त अधिक आहे. त अधिक आहे चालू वर्तमान काळ. आणि भूतकाळ कधी? जेव्हा एखादी क्रिया भूतकाळामध्ये होऊन गेली असेल. म्हणजेच शेवटी ला, ली, ले हे प्रत्यय असतील तर त्या ठिकाणी भूतकाळ असेल. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय आहे? मी अभ्यास करीन मध्ये भविष्यकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. जर तुम्हाला आजच्या प्रश्नांचं उत्तर आणि स्पष्टीकरण दोन्ही समजलं असेल तरच या व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर याचसारख्या आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय भारत आणि जय महाराष्ट्र.